श्रीराम जय राम जय जय राम। नामस्मरण रूपी शेताची मशागत। नामस्मरण रूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमतः सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे, म्हणून त्याचे महत्त्व आहे. दुसरी गोष्ट शुद्ध अंतःकरण. शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी वगैरे काढून ती साफ करावी. म्हणजेच अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे, म्हणजे नाम सकाम नसावे. उत्तम बी म्हणजे नामाकरिताच नाम हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा होय. भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे. पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते. परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरण रूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे. ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे. म्हणून हे शेत भगवत कृपारूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडते. त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की 2 शेतकरी आहेत. एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणार आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचे वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार त्याचा एकाला फायदा मिळेल, तो दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच नियम परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसऱ्याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निपक्षपाती आहे. त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही. आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे, हेच यावरून दिसते. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 3 दशक 6. विषय आसक्ती, मोह आणि वैराग्याचा खरा अर्थ. समर्थ रामदास स्वामी या दशकात एक अतिशय सूक्ष्म पण कठीण विषय मांडतात.
मोह आणि आसक्ती. आपण अनेकदा म्हणतो, मी फार आसक्त नाही, माझा मोह नाही. पण समर्थ विचारतात, जर काही हरवलं तर मन अस्वस्थ होतं का? कोणी विरोध केला तर राग येतो का? जर उत्तर हो असेल तर मोह अजून जिवंत आहे. समास 3 दशक 6 मध्ये समर्थ आपल्याला खोट्या वैराग्यापासून दूर आणि खऱ्या वैराग्याकडे नेतात. 1. मोह म्हणजे नेमकं काय? मोह म्हणजे वस्तूवरचं अतिप्रेम, माणसांवरची अति अपेक्षा, मतांवरचा अति आग्रह. समर्थ सांगतात, मोह म्हणजे प्रेम नव्हे, मोह म्हणजे बंधन. जिथे माझंच ही भावना तीव्र होते, तिथे दुःखाची बीज पेरली जातात. प्रेम मुक्त करतं, मोह बांधतो. 2. आसक्ती कशी वाढते? आसक्ती अचानक वाढत नाही. ती आधी आवड बनते, मग सवय, मग गरज आणि शेवटी गुलामगिरी. समर्थ इशारा देतात, जे हळूहळू बांधतं तेच सगळ्यात घट्ट बांधतं. माणूस म्हणतो, थोडंसं चालेल, पण तेच थोडंसं पुढे सगळं आयुष्य व्यापतं. 3. संसार आणि वैराग्य. समर्थ स्पष्ट सांगतात, वैराग्य म्हणजे संसार सोडणं नव्हे. वैराग्य म्हणजे संसारात राहून मन संसारात न अडकवणं. घर, कुटुंब, काम, पैसा हे सगळं करतानाही मन स्वतंत्र ठेवणं हेच खरे वैराग्य. ज्याचं मन मोकळं तोच खरा विरक्त. 4. खोटं वैराग्य कसं ओळखावं? समर्थ खोट्या वैराग्यावर तीव्र टीका करतात. खोटं वैराग्य म्हणजे संसाराची निंदा, लोकांपासून पलायन, जबाबदारीपासून पळ, आतून मात्र इच्छा जिवंत. समर्थ सांगतात, ज्याच्या मनात इच्छा जिवंत त्याचं वैराग्य फक्त दिखावा. 5. खरा वैराग्याची लक्षणं. खरं वैराग्य असेल तर लाभात गर्व नाही, हानीत हताशा नाही, मनात उन्माद नाही, अपमानात सूड नाही. मन शांत, बुद्धी स्थिर, आचरण संतुलित. वैराग्य म्हणजे निर्लेपता, उदासीनता नव्हे. 6. आजच्या जीवनातील उपयुक्तता. आज अपेक्षा खूप आहेत, तुलना खूप आहे, असुरक्षितता खूप आहे. म्हणूनच मोह वाढतो, आसक्ती वाढते, दुःख वाढतं. समर्थ सांगतात, जे क्षणभंगूर आहे त्याला शाश्वत मानू नका. हे उमगलं की मन हलकं होतं. उपसंहार. समास 3 दशक 6 आपल्याला शिकवतो, मोह ओळखा, आसक्ती कमी करा, वैराग्य समजा, पण पलायन करू नका. समर्थांचा अंतिम संदेश, ज्याचं मन मोकळं तोच खरा मुक्त. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.